काल राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रीपद न मिळण्याच्या मुद्द्याचा धागा पकडत आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांना टोला लगावलाय। मान सन्मान संख्याबळावरती मिळतो, त्यामुळे राज्यमंत्रीपद मिळालं तरी खूप असल्याचं विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांना उद्देशून म्हटलंय। भाजप सोबत घेतो, पक्ष संपवतो याचा अनुभव आता अजित पवारांना आलेला असेल अशी पुष्टी विजय वडेट्टीवारांनी जोडली। तर पुढच्या काही दिवसात राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे मिळून 40 आमदार यांची घर वापसी होईल असा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय। अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय? कुणालाही मान सन्मानात त्यांच्या संख्याबळावर मिळतो, त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे। ते खुशीनं घेतले तर ठीक, नाहीतर तेही मिळणार नाही। हे जवळ घेतात आणि पक्षाला संपवतात। हे आता अजितदादांना उशिरा कळलं असेल कदाचित, तर इतरांना कळलं आहे। आमच्या उद्धव साहेबांना समजलं, त्यावेळेस त्यांनी तो त्यांच्यापासून दुरावा निर्माण केला। ठीक आहे, पक्ष फुटला, माणसं गेलीत, पण त्यांनी नव्यानं पक्ष उभा केला आहे स्वतःच्या ताकदीच्या भरोशावर। पण हे लोक, भारतीय जनता पक्ष म्हणजे बेईमानांचा पक्ष आहे। यांना माणसं घ्यायचे, फोडायचे, वापरायचे, उपयुक्त आहे तोपर्यंत उपयोगात आणायचा, नाहीतर फेकून द्यायचा। तुम्हाला विश्वासानं सांगतो, हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू देत किंवा शिंदे गटाकडले असू देत, पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून 40 आमदार घरवापसी होईल। ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये, आणि त्यांनी तशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहितीसुद्धा आहे। वस्तुस्थिती काय आहे मला माहीत नाही, परंतु ती चर्चा मात्र प्रचंड जोरात आहे, आणि हे होण्यामध्ये कुठलीही अडचणही मला दिसत नाही, कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेने वाहत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।